हॅलो फ्रेंड्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं होतं मॅक्झिमम सेफ्टी स्पीड ऑन हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड दॅट इज इक्वल टू VS इज इक्वल टू अंडर ऑफ μs RG. या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स फॉर द सर्क्युलर मोशन वॉज गिवन बाय ओनली द फ्रिक्शनल फोर्स. त्याच्यानंतर सेकंड केसमध्ये आपण पॅरलल डिस्कस केलं बँकिंग ऑफ रोड्सच्या केसमध्ये. आपण जेव्हा रोड्स हे बँक केले गेले त्या केसमध्ये द मॅक्सिमम सेफ स्पीड ऑफ द व्हेकल ऑन द बँक्ड रोड इज इक्वल टू अंडर ऑफ RG टॅन थीटा. या केसमध्ये आपण फ्रिक्शनल फोर्स कन्सिडर केला नाही, कारण फ्रिक्शनल फोर्स हा अनरिलायबल आहे. म्हणून आपण फक्त बँकिंगवर, अँगल ऑफ बँकिंग आणि बँक रोडवर डिपेंडेंट राहिलो आणि आपण त्याची मॅक्सिमम सेफ्टी स्पीड फाइंड केली. आजच्या लेक्चरमध्ये आपण अप्पर स्पीड लिमिट ऑन द बँक्ड रोड, जास्तीत जास्त किती वेलॉसिटीने आपण त्या कर्व्ड बँक्ड रोडवरून जाऊ शकतो ते डिस्कशन आपण आज करणार आहे. हा हॉरिझॉन्टल सरफेस आहे आणि हा इट इज रेज्ड. द आउटर एज इज रेज्ड. म्हणून हा रोड आता रोडचा सरफेस कसा झालेला आहे, असा झालेला आहे. ही व्हेकल आहे ऑन द कर्व्ड बँक्ड रोड. कितीने बँक केलेली आहे? थीटा या अँगलने बँक केलेला आहे रोड. सो mg हे त्या व्हेकलचं वेट आहे. n ही नॉर्मल रिॲक्शन आहे. Fs हा फ्रिक्शनल फोर्स आहे आणि Fs मॅक्सिमम आपल्याला माहिती आहे. फ्रिक्शनल फोर्स हा सेल्फ ऍडजस्टिंग फोर्स आहे आणि त्याला एक लिमिटिंग व्हॅल्यू आहे, त्याला एक मॅक्सिमम व्हॅल्यू आहे. त्याला म्हणतो आपण लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. ती मॅक्सिमम व्हॅल्यू किती असते? Fs मॅक्सिमम इज इक्वल टू μs इंटू n. नाव या ठिकाणी वेट हे नेहमी डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये असतं. n नॉर्मल रिॲक्शन ही त्या सरफेसला परपेंडिक्युलर अशी असते. सो n ची डायरेक्शन ही याला परपेंडिक्युलर म्हणजे अशी आहे. ह्या n ला, या नॉर्मल रिॲक्शनला आपण दोन परपेंडिक्युलर कंपोनेंट्स मध्ये सेपरेट केले. जे कोणत्याही वेक्टरला आपण दोन परपेंडिक्युलर वेक्टर्समध्ये, दोन परपेंडिक्युलर कंपोनेंट्स मध्ये सेपरेट करू शकतो. सो n ला हा जो व्हर्टिकल कंपोनेंट आहे तो आहे n cos थीटा आणि n चा हॉरिझॉन्टल कंपोनेंट आहे तो आहे n sin थीटा. त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे फ्रिक्शनल फोर्स जो अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर आहे. तर हा फ्रिक्शनल फोर्स Fs इज इक्वल टू, इट इज सेपरेटेड अगेन इंटू टू परपेंडिक्युलर कंपोनेंट Fs cos थीटा अँड Fs sin थीटा. So now we know that according to the civil engineers who have designed the road, who have banked the road, the maximum safe speed is equal to Vs is equal to under root of Rg tan theta. This is the maximum safe speed. But now our vehicle would be traveling with a greater speed than this safe speed. So the V2 आपल्या व्हेलॉसिटी, आपल्या व्हेकलची व्हेलॉसिटी आता जास्त आहे त्या मॅक्सिमम सेफ स्पीड्स पेक्षा. सो V2 इज ग्रेटर दॅन Vs, म्हणजेच V2 इज ग्रेटर दॅन अंडर रूट ऑफ Rg टॅन थीटा. मग या केसमध्ये त्याची मॅक्सिमम व्हेलॉसिटी किती असणार आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. सो फॉर द इक्विलिब्रियम ऑफ द व्हेकल, माझी व्हेकल जेव्हा त्या कर्व बँक रोडवरून इक्विलिब्रियम मध्ये पास होणार आहे, मी व्यवस्थित पास होणार आहे ऍक्सिडेंट न होता, त्यावेळेला जे फोर्सेस आहेत त्यांनी एकमेकांना बॅलन्स करायला पाहिजे. ते जर बॅलन्स्ड असतील तर व्हेकल इक्विलिब्रियम मध्ये पास होईल आणि जर ते बॅलन्स नसतील तर ऍक्सिडेंट हा होणारच आहे. सो we are going to discuss the forces acting on the vehicle. So the first force is always the weight which is acting in the downward direction, that is mg. Upward direction मधला फोर्स आहे n cos theta.
हा कंपोनेंट आहे एनचा, हा एनला आपण सेपरेट केलं, आता हा एन नाही उरला, आता हा आपण सेपरेट केलं एन कॉस थिटा अँड एन साइन थिटा. एन कॉस थिटा अपवर्ड डायरेक्शन मधला आहे आणि एफ एस साइन थिटा हा डाऊनवर्ड डायरेक्शन मधला आहे. म्हणून आपण इक्वेशन कसं लिहिलं तर एन कॉस थिटा इज इक्वल टू एम जी प्लस एफ एस साइन थिटा, हे इक्वेशन आपण लिहिलेलं आहे. अपवर्ड आणि डाऊनवर्ड फोर्सेस असे हे एकमेकांना बॅलन्स करतात. आपण या इक्वेशनला रिअरेंज केलं आणि मागच्या वेळेप्रमाणे आपण लिहून घेतलं एम जी इक्वल टू एन कॉस थिटा मायनस एफ एस साइन थिटा, याला आपण इक्वेशन 1 लिहिलं मागच्या वेळेप्रमाणे. त्याच्यानंतर mv square upon r, this is the necessary centripetal force which should be supplied for the circular motion of the vehicle on the curved banked road. So ha necessary centripetal force which is along the radius towards the center. तर या मागच्या केस मध्ये जेव्हा बँक्ड रोडचं आपण कन्सिडर केलं होतं त्यावेळेला नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स फक्त एन साइन थिटा या कंपोनेंटनी सप्लाय केला होता. पण आता या केसमध्ये फ्रिक्शनल फोर्स सुद्धा याच्यामध्ये ऍड करणार आहे आपण, कारण हा जो व्हेलॉसिटी आहे आपल्या व्हेकलची ती आता इन्क्रीज झालेली आहे. तर व्हेलॉसिटी इन्क्रीज झालेली आहे म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स सुद्धा कसा होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. म्हणजे आता हा एम व्ही स्क्वेअर अपॉन आर हा जो फोर्स आहे हा कसा आहे, अजून जास्त फोर्स आहे. म्हणजे एन साइन थिटा हा जो कंपोनेंट आहे हा लागणार नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स जो जरुरी आहे सप्लाय करण्यासाठी तेवढा तो सप्लाय करू शकणार नाही. म्हणून आता एफ एस कॉस थिटा ह्या कंपोनेंटनी एन साइन थिटाला मदत केलेली आहे आणि हा टोटल ह्यांची ॲडिशन नी दिलेला आहे द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स फॉर द व्हेकल टू मूव्ह इन इक्विलिब्रियम. म्हणजे जर ह्या दोघांची ॲडिशन ही नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स सप्लाय करू शकते तरच व्हेकल इक्विलिब्रियम मध्ये जाईल. आणि व्हेकलची स्पीड जर खूप जास्त असेल आणि यांची ॲडिशन ही लागणारा नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स सप्लाय करू शकली नाही तर मात्र व्हेकल ही स्किड होणार आहे. म्हणूनच बघा एफ कॉस थिटाची डायरेक्शन कशी आहे किंवा एफ एस ची डायरेक्शन कशी आहे, अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्सला वाढवण्यासाठी मदत करणारी ही डायरेक्शन आहे एफ एस ची. किंवा मी अजून एक तुम्हाला असं सांगू शकते की हा जो सेंट्रिपिटल फोर्स आहे एम व्ही स्क्वेअर अपॉन आर हा एन साइन थिटा प्लस एफ एस कॉस थिटा या कंपोनेंटनी सप्लाय करायला पाहिजे. पण लागणारा सेंट्रिपिटल फोर्स हा जर जास्त असेल तर मात्र व्हेकल जी आहे ती सर्क्युलर मोशन मध्ये प्रवास करू शकणार नाही आणि ती स्किड होणार आहे अपोजिट डायरेक्शन मध्ये. हेही एक कारण आहे की फ्रिक्शनल फोर्स हा या डायरेक्शन मध्ये आहे म्हणजे ती व्हेकल अपोजिट डायरेक्शन मध्ये स्किड होणार नाही. अशा या डायरेक्शनचा हा फ्रिक्शनल फोर्स इथे डेव्हलप झालेला आहे. सो mv square upon r which is necessary centripetal force would be given by n sin theta plus fs cos theta, याला आपण इक्वेशन नंबर 2 दिलेला आहे. मागच्या वेळेप्रमाणेच इक्वेशन 2 डिवाइडेड बाय 1 पॅरलल स्टडी करतोय आपण. सो mv square upon r upon mg is n sin theta plus fs cos theta upon n cos theta minus fs sin theta. fs is the frictional force. Now ज्या वेळेला आपण मॅक्सिमम व्हेलॉसिटी फाइंड करतो आहे सो दॅट द व्हेकल कॅन मूव्ह ऑन द कर्व्ड बँक रोड इन इक्विलिब्रियम. सो व्ही जेव्हा आपण व्ही मॅक्सिमम घेतो तेव्हा एफ एस किती घेणार, फ्रिक्शनल फोर्स हा किती घेणार आपण, मॅक्सिमम फ्रिक्शनल फोर्स म्हणजे लिमिटिंग फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आपण घेणार जो आहे म्यू एस इंटू एन. सो इथे आपण लिहितोय व्ही मॅक्सिमम स्क्वेअर, म्हणून व्ही ला मी व्ही मॅक्सिमम केलं, आता एम एम कॅन्सल केला, व्ही मॅक्सिमम स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल टू एन साइन थिटा प्लस आता एफ एस च्या जागेवर आता म्यू एस इंटू एन रिप्लेस केलेलं आहे आपण आणि कॉस थिटा अपॉन एन कॉस थिटा परत इथे एफ एस च्या जागेवर म्यू एस इंटू एन आपण रिप्लेस केलेलं आहे. हे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. आता इथे डिव्हाइडिंग द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर ऑफ द राईट हँड साइड बाय एन कॉस थिटा आपल्याला काय मिळालेलं आहे,
व्ही मॅक्सिमम स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल टू, याला पण आपण एन कॉस थिटा, या सगळीकडे आपण एन कॉस थिटाने डिव्हाइड केलेलं आहे. एन एन कॅन्सल झालेले आहेत. इथे काही ठिकाणी कॉस थिटा कॅन्सल झालेले आहे, इथे एन कॉस थिटा कॅन्सल झालेलं आहे. इथे पण इथे हे एन कॉस थिटा दोन्ही कॅन्सल झालेले आहे. इथे एन कॅन्सल झालेलं आहे आणि आपल्याला इथे रिझल्ट शेवटी काय मिळालेलं आहे तर व्ही मॅक्सिमम स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल टू, इथे आपल्याला टॅन थिटा प्लस म्यू एस अपॉन 1 मायनस म्यू एस टॅन थिटा हे एक्सप्रेशन मिळालेलं आहे. सो व्ही मॅक्सिमम, आता मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ द वेलॉसिटी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आर जी इंटू टॅन ऑफ थिटा प्लस म्यू एस अपॉन 1 मायनस म्यू एस टॅन थिटा हे आपल्याला मिळालेलं आहे. सो दिस इज द मॅक्सिमम speed with which the vehicle can move on a curved banked road. So or किंवा याला maximum upper speed limit on the banked road. upper speed limit आहे ही त्या banked road वरची. ह्याच्यापेक्षा जास्त स्पीडनी जर व्हेकलनी जाण्याचा प्रयत्न केला तर ती स्किड होणार ना. आता याच्यामध्ये आपण काही केसेस कन्सिडर करणार आहे. जर का हा म्यू एस हा कॉट थिटा इतका असेल तर, सो इफ म्यू एस इज इक्वल टू कॉट थिटा देन, मग हे एक्सप्रेशन कसं होतं, 1 मायनस म्यू एस टॅन थिटाला आपण म्यू एसच्या जागेवर कॉट थिटा लिहिलं तर 1 मायनस कॉट थिटा इंटू टॅन थिटा इज इक्वल टू, कॉट थिटाच्या जागेवर मी कसं लिहिलं, व्हॉट इज कॉस थिटा, कॉट थिटा इज 1 अपॉन टॅन थिटा. सो 1 मायनस 1 अपॉन टॅन थिटा इंटू टॅन थिटा म्हणजे हे कॅन्सल झालं, 1 मायनस 1 इक्वल टू 0. मग ही टर्म 0 झाली तर एनिथिंग अपॉन 0 इज इन्फिनिटी. सो व्ही मॅक्सिमम इज इन्फिनिटी. म्हणजे आता खूप जास्त व्हेलॉसिटीनी जरी आपली व्हेकल गेली या केसमध्ये कर्व्ड बँक रोडवर तरी ती इक्विलिब्रियम मध्ये राहील, ऍक्सिडेंट होणार नाही. किंवा मग जर आपण म्यू एस म्हणजे कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, ज्याची व्हॅल्यू ही ऑलवेज लेस दॅन 1 असते, पण आपण आयडियली असं कन्सिडर केलं की म्यू एसची व्हॅल्यू ही 1 आहे. सो म्यू एस मॅक्सिमम इज इक्वल टू 1. मग त्या केसमध्ये ही व्हॅल्यू 1 झाली, ही पण व्हॅल्यू 1 झाली. सो फॉर थिटा विच इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 45, म्हणजे जिथे बँकिंग खूप हाय केलेलं आहे, खूप जास्त अँगलनी बँक केलेला आहे रोड, मग त्या केसमध्ये सुद्धा मग व्ही मॅक्सिमम ही इन्फिनिटी येते. म्हणजे खूप जास्त व्हेलॉसिटीने जरी व्हेकलनी ट्रॅव्हल केलं तरी ती इक्विलिब्रियम मध्ये राहणार. ना केस टू मध्ये आपण म्यू एस 0 घेतला, म्हणजे आपण कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आपण घेतलंच नाही, तर मग त्या केसमध्ये म्यू एस 0 ही टर्म 0, म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे, व्ही इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा. सो in this way we have found the upper speed limit for the vehicle on the curved banked road. Thank you.